सीट शेअरिंगची चर्चा अद्यापही चालू आहे। साधारण 7 आणि 8 या 2 दिवसामध्ये त्याच्यावर अंतिम तोडगा निघेल, परंतु बहुतांशी जागांवर एकमत झालेलं आहे। काही ठराविक जागांवर अद्यापही चर्चा चालू आहे। 7 किंवा 8 मध्ये होईल आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर उमेदवारी जाहीर होईल असं मला वाटतं। तसं आमची 140 जागांवर लढण्याची तयारी आहे, परंतु तिन्ही पक्षाचं 3 नाही 6 पक्षांचं जागांचं वर्गीकरण जर पाहिलं तर त्यामध्ये कुठेतरी ॲडजस्टमेंट करणं क्रमप्राप्त आहे, परंतु नक्कीच चांगल्या पद्धतीच्या जागा आम्ही लढू। कोकणातल्या साधारणतः किती जागांवर उभाटा आग्रही आहे? तसं पाहिलं तर कोकणातल्या जो युतीचा वाटपाचा जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये चिपळूण सोडलं तर बाकी सर्वच जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत, क्लेम आहे। चिपळूणमध्ये मागच्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार असल्यामुळे ती जागा अद्यापही चर्चेमध्ये आहे, पण बाकी सर्व जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे। प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने जागा मागण्याचा प्रयत्न करतो, पण सावंतवाड विधानसभा मतदारसंघ जो आहे तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच आहे आणि त्या ठिकाणी आमच्या पक्षाकडे सक्षम उमेदवार सुद्धा आहेत जे निवडून येतील। त्यांच्या विरोधातला उमेदवार कोण? हा पक्षातला कोणी असणार आहे का इतर पक्षातून आलेल्या उमेदवारांना तिकीट दिली जाणार आहे? वरिष्ठांचा निर्णय किंवा तशी काही चर्चा प्राथमिक आज तरी आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे सक्षम असे उमेदवार आहेत। इथे तुमच्यासमोर बसलेले आहेत, एक राजू महाडिक आहेत, उदय बणे आहेत, पंड्या शेठ साळवी सुद्धा इच्छुक होते, पण ह्या ज्येष्ठ जे नेते आहेत त्यांच्यासाठी त्यांनी माघार घेतलेले आहे आणि मला खात्री आहे या दोघांपैकी एक उमेदवार आपल्या पक्षाचा असेल। इतर पक्षातून कोण येत आहेत माझ्या कानावर तशी काही बातमी नाही आहे। मध्यंतरी बाळासाहेब माने माजी आमदार यांचं देखील नाव चर्चेत होतं की उभाटात येणार म्हणून ते चर्चेत नाव असणं असं खूप वेळा होतं, पण आमच्या पक्षामध्ये हे 2 उमेदवार सक्षम आहेत आणि नक्कीच ते उदय सामंत यांचा पराभव करू शकतात यावर आमचा 100% विश्वास आहे। अशा वावड्या उठवणारे, कंड्या पिकवणारे सध्या आपल्या लोकशाहीमध्ये खूप आहेत, त्याच्यापैकी एक आहे ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांची चर्चा गुप्तगुप्तपणे होऊ शकत नाही। आज सुद्धा जर म्हटलं तर नरेंद्र मोदी चर्चेला कधी तयार आहेत, अमित शहा चर्चेला कधी तयार आहेत, त्यामुळे देवेंद्र फडणवीसांशी गुप्तगुप्त करण्याची गरजच काय आहे? त्यामुळे अशा या वावड्या पिकवणाऱ्या बातम्यांकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही। हे भारतीय जनता पक्षानेच सोडलेलं पिल्लू आहे ते, आणि त्यांनीच अशा पद्धतीच्या कंड्या पिकवायच्या, उद्धवजींच्या बाबत संभ्रम निर्माण करायचा म्हणून ह्या सोडलेल्या बातम्या आहेत त्या। अजिबात नाही। ऑफर ते देण्याचा खूप प्रयत्न करतात, पण कोणत्या परिस्थितीमध्ये भाजपशी यावेळेला संबंध नाही म्हणजे नाही। जी महाविकास आघाडी आहे त्यांच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका लढवल्या जातील आणि मला खात्री आहे 1001% महाविकास आघाडी ही राज्यामध्ये सत्तेमध्ये येणार, एवढं 100%। भाई, राजापूरमध्ये अजित यशवंतराव देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात येण्याची चर्चा होती, पण काहींचा विरोध असल्याचं समजतं, काय एकंदरीत माहिती? नाही, मला तसं काय अधिकृतपणे माझ्याकडे ती बातमी नाही आहे। राजापूरच्या जागेवर काँग्रेसने देखील दावा केलेला आहे आणि तिथे सांगितले की आम्ही तिथे सांगली पॅटर्न राबवू म्हणून, असं स्थानिक नेत्यांचं म्हणणं आहे। नाही, सांगली पॅटर्न राबवू अशा पद्धतीची धमकी कोणी देऊ नये। मागणी करणं ठीक आहे, मागणी करा, जो पक्षाचे जे बसलेले आहेत बैठकीमध्ये ते निर्णय घेतील, पण सांगली पॅटर्न करण्याची धमकी जर दिली तर ती महाविकास आघाडी धर्माला शोभणारं वाक्य नाही आहे।